रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा। धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू। तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 7.5 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार। नागपूर शहरातील सर्वात उंच इमारत वादाच्या भोवऱ्यात, भाजप नेत्याच्या कुकरेजा इमारतीला संरक्षण विभागाचा विरोध। देवेंद्र फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई, सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन। महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी, छत्रपती संभाजीनगर हादरलं। तर सांगलीत मिरजेत हस्त नक्षत्राच्या पावसाने धुमाकूळ, 2.5 तासात 71.5 मिमी पाऊस, पिकांचे मोठे नुकसान। मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप राष्ट्रवादीची पाठ। तर इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 3% वाढ, भारतातही पेट्रोल डिझेलचे दर वाढणार। यंदा महायुती 2029 मध्ये 100% भाजप, अमित शहा यांचे प्रतिपादन।